नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीची किंवा मग पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सध्या सर्वांनाच पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की पोलीस भरती कधी निघणार आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये निघणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून जर तयारीला लागले तर तुम्हाला नक्की पोस्ट मिळेल. आणि काही विद्यार्थी अशा भ्रमात आहे की आत्ताच पोलीस भरती झालीत, आता 1-2 महिना आपण थोडंसं निवांत राहू, रेस्ट घेऊ आणि त्यानंतरच थोडीशी प्रॅक्टिस करू. तर मित्रांनो, पोलीस भरती अशी येते आणि कशी निघून जाते काही कळतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं कुठल्या ना कुठल्या संभ्रमामध्ये राहत जाऊ नका. अभ्यासाला लागा. आयुष्य पुढं आराम करण्यात. सध्या ही वेळ आहे आराम करण्याची नाही आहे. त्यामुळं तुम्ही पोलीस भरतीची चांगल्या प्रकारे तयारी करा. अभ्यासाचं नियोजन करा. ग्राउंड कुठल्या वेळात करायचं आहे, अभ्यास कुठल्या वेळात करायचा आहे, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच सर्व गोष्टी करा. लवकरच पोलीस भरती निघणार आहे. पोलीस भरती आणि वनरक्षक भरती जवळपास दोन्ही भरत्या सोबतच निघण्याची शक्यता आहे. वनरक्षक भरतीच्या मागच्या वर्षी 1700 जागा रिक्त होत्या असं एका माहिती अधिकारामध्ये आपल्याला समोर आलं होतं. त्यानंतर यावर्षी म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर अजून 500 ते 600 जागा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्ता वनरक्षक भरती ज्यावेळेस निघेल त्यावेळेस 2000 प्लस जागा असणार आहेत. मागच्या वेळेस 2100 काहीतरी जागा होत्या. यावेळेस पण थोड्याशा वाढून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून वनरक्षक भरतीची तयारी सुरू करा. कारण पोलीस भरतीपेक्षा एक विषय जास्तीचा आहे वनरक्षक भरतीला आणि तो विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर सर्वांनाच अवघड जातं. त्याच्यामुळं इंग्लिश ग्रामर तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर इंग्लिश ग्रामरकडे सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मराठी तर सर्वांनाच मराठीमध्ये बऱ्यापैकी सर्वांनाच मार्क पडत असतात. GS त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये सुद्धा आपला प्लस पॉईंट कुठे आहे तर इंग्लिशमध्ये आहे. तर इंग्लिश ह्या विषयाकडे तुम्ही आत्तापासून लक्ष द्या. इंग्लिशचं करायचं काय तर इंग्लिशचे 2 भाग आहेत. जसं मराठीचे 2 भाग पडतात तसे इंग्लिशचे सुद्धा 2 भाग पडतात. एक व्होकॅबचा भाग आणि एक ग्रामरचा. तर जो पाठांतराचा भाग आहे त्याला तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. हळूहळू शब्द ओळखीचे होतात. शब्द ओळखीचे झाल्याच्या नंतर अभ्यासाची आवड निर्माण होते आणि आपण अभ्यास करायला लागतो. त्यामुळे इंग्लिश ग्रामरचे आत्तापासून समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्याच्यानंतर त्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन असतं, त्याच्यानंतर एकवचन, अनेकवचन, लिंग विचार हे सुद्धा इंग्लिशमध्ये पण असतं. आणि हा जो भाग आहे हा पाठांतराचा भाग येतो. त्यामुळे तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे. आता बरेचसे असे विद्यार्थी आहे की त्यांचं म्हणणं काय आहे सध्या की आता आमचा अभ्यासच होईना. अरे भरती येऊन निघून गेली तरी बी तुमचा अभ्यास होईना. तुम्ही करताय काय? तुम्हाला भरती जर द्यायची नसेल तर देऊ नका ना. अभ्यास होत नाही म्हणजे काय करू नका ना. तुम्हाला कोण असं जुलमच येऊन अभ्यास करायला लावते का? अभ्यास होत नाही तर करू नका. कशाला आईबाबाला बुडवायचे धंदे करताय? जर अभ्यास होत असेल तर अभ्यास करा. आता मला सांगा, तुमचा अभ्यास होत नाही मग तुम्हाला असं जुलम कोणीतरी घेऊन यायले का? तुमच्या मागं असं लागले का की अभ्यास करा अभ्यास करा? अभ्यास करणं हा तुमचा स्वतःचाच निर्णय आहे ना आणि तो तुम्हाला स्वतःच पूर्ण करायचा आहे. तुम्हाला जर नोकरी घ्यायची आहे तर तुम्हाला तुमचा अभ्यास करावाच लागणार आहे. हे असे कारणं, हे नाटकं, मुलींसारखी नाटकं नाही चालणार की मला अभ्यास होईना, मला कंटाळा आला आहे, झोपच येते. झोप येत आहे तर झोप, तू कायमचं झोप, तुला कोणीच उठवणार नाही. स्पर्धा परीक्षा म्हणजे असं काही एक क्षेत्र आहे जिथं कोणी कोणाला सांगत नाही, ज्याला त्याला आपापलं पाहावं लागतं. मग तुला जर पोलीस भरतीची तयारी करायची आहे, पोलीसमध्ये लागायचं आहे तर तुला अभ्यास करावा लागेल ना. तर तुझा अभ्यास मी करू? हे पोरीसारखी नखरी झाली चालू आता मुलांची. आणि त्याच्यामध्ये काही पोरं तर लागायच्या आधी शिक्षक बनत आहेत. शिक्षक म्हणजे अख्ख्या मुलीच्या ग्रुपला तो गोळा फेकायला शिकवत आहे. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो, ज्या मुलांनी मुलींना गोळा फेकायला शिकवलंय तेच मुलं सध्या मागं राहिलेले आहेत आणि त्या मुली लागून गेलेले आहेत. त्यामुळं लागायच्या पहिले कोणीही कोच बनू नका, शिक्षक बनू नका. जर तुम्ही कोच आणि शिक्षक बनायचा प्रयत्न कराल तर तुम्ही त्याच जागेवर बसाल. त्यानंतर आहे बघा ग्राउंड. आता सर्वांचंच ग्राउंड बंद आहे. तुम्ही जर ग्राउंडला गेले तर फक्त 10% पोरं असे आहेत की ते ग्राउंडची प्रॅक्टिस करत आहेत. का? त्यांना काही काम नाही म्हणून करत आहेत का ते?
तर मित्रांनो, ते जे मुलं आहेत ते या मागच्या भरतीमध्ये 1-1, 2-2 मार्कांनी कटले आहेत. त्यांना माहीत आहे की आपण कुठं चूक केली आणि कुठं काय करायला पाहिजे होतं आणि कुठं काय करायला नाही पाहिजे होतं, ह्या गोष्टी त्यांना माहीत झालेल्या आहेत. त्यामुळं ते आत्ता एवढ्या उन्हात एवढ्या गरमीमध्ये सुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस करत असतात. आणि आपल्यासमोर अशी कारणं भेटतात की आता ऊनच आहे, आताच काय भरती निघणार आहे का, भरती आल्यावर पाहू, हे आपली कारणं झाली. पण ज्याच्या बुडाला खरंच आग लागली, ज्याच्या बुडाला खरोखरच आग लागली, जो 1 ते 2 मार्काने राहिलाय, असे विद्यार्थी आत्तापासून ग्राउंडची प्रॅक्टिस करतायत. तुम्हाला जर ग्राउंडचा कंटाळा येत असेल तर ग्राउंडला जाऊन बघा. त्याच्यातले 10% जे मुलं आहेत ते आत्तापासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळं तुम्हाला जर लागायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस आत्तापासून करावं लागेल. हां, सध्याचं उन्हाळा असल्यामुळे थोडासा रेस्ट घेऊ शकता तुम्ही किंवा मग थोडीशी ॲक्टिव्हिटी कमी करू शकता, थोडीशी रनिंग कमी करू शकता. पण ग्राउंडच बंद म्हटलं ना, तर मग मग अवघड खेळ आहे. त्यामुळं बघा आता तर सध्या आपल्याला पोलीस भरतीची आणि वनरक्षक भरतीची तयारी करायची, तर मग काय करायला पाहिजे आपण? तर बघा मित्रांनो, आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्याला ग्राउंडला 1 तास द्यायचा आहे. भलेही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कमी प्रमाणात रनिंग मारा, वॉकिंग करा, पण ग्राउंडला जायचं आहे. ग्राउंडमध्ये योगा करू शकता तुम्ही, मेडिटेशन करू शकता. त्यानंतर हे तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला आत्तापासून इंग्लिशचा अभ्यास करावा लागेल. हुकॅप आत्तापासून पाठ करावा लागेल. जो पाठांतराचा भाग आहे तो तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ग्रामरसाठी कोणीतरी येईन आपल्याला शिकवून जाईल, या भ्रमात राहू नका. त्यामुळं जसं तुम्ही मराठीचा अभ्यास करताय तसा इंग्लिशचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर आता बघा कसा अभ्यास करावा. तर अभ्यास करता वेळेस बऱ्याच जणांना कंटाळा येत आहे आणि बरेच जण काय करतात की 2-3 विषय एकदाच घेऊन बसतात. म्हणजे जीएसचा विषय जर पकडला, महाराष्ट्राचा भूगोल सोबतच इतिहास, भूगोलच, राज्यघटना सगळेच सोबत. तर असं न करता एक विषय घ्या आणि तो कंप्लीट करा. तो विषय झाल्याच्या नंतर परत दुसऱ्या विषयाला हात घाला आणि थोडं इंग्लिशकडे जास्त लक्ष द्या. कारण पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. फक्त एक विषय ॲड होतो. तर त्या विषयामध्ये आपल्याला जर मार्क चांगले पडले तर आपण त्या ठिकाणी प्लसमध्ये राहतो. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. आणि अतिशय चांगल्या पोस्ट आहेत दोन्ही पण. सर्वांचे पेमेंटसुद्धा चांगल्या प्रकारे पडतं. त्यामुळं आत्तापर्यंत आपले चान्स गेले असतील, यापुढे येणारे चान्स हे आपल्या हातून जाणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि पोलीस भरती किंवा मग वनरक्षक भरतीची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ग्राउंडसोबत लेखीची पण तयारी करा आणि लेखीसोबत ग्राउंडची पण तयारी करा.